प्रेज द लॉर्ड. आजच्या म्हणण्यासाठी आपण पवित्र वचन वाचू. रोमकरास पत्र 13वा अध्याय आणि 11 ते 14 वचन. रोमकरास पत्र 13वा अध्याय 11 ते 14 वचन आपण वाचू. रोमकरास पत्र 13 अध्याय 11 ते 14. ख्रिस्त दिनाचे समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळ आले आहे. रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे. म्हणून आपण अंधकाराची कामे टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण करावी. दिवसा डोळ्यात साजेल असे आपण शिष्टाचाराने चालावे. चैनबाजीत व मद्यपानात, विषय विलासात व कामासक्तीत, कलहात व मत्सरात नसावे. तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा आणि देहवासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका. आपण प्रार्थना करू. पवित्र आणि जिवंत देवा, आबा बाप्पा, तुम्हाला मान, महिमा, गौरव, स्तुती, आराधना आणि सदा सर्व काळासो. प्रेमळ बाप्पा, प्रार्थना विनंती करतो, पवित्र आत्म्याद्वारे वचनातून आमच्याशी बोला बाप्पा. तुमची वाणी ऐकण्यासाठी आमच्या आत्मिक कान व बाप्पा आत्मिक कान व डोळे उघडा बाप्पा. ग्रहण करणारा अंतःकरण द्या. जगाचं, सैतानाच्या शरीराचे प्रत्येक अडखळण प्रभू येशूच्या नावात तोडून टाकतो बाप्पा. दयानुग्रह कृपा करा. आज पवित्र आत्म्याद्वारे वचनातून आमच्याशी बोलत असताना प्रभू ते सर्व ग्रहण करण्यासाठी आम्हाला कृपा करा. मला मदस्त पाठ लपवा आणि तुमचं गौरव द्या. सर्व महिमा, गौरव, स्तुती मी तुम्हाला अर्पण करतो आणि प्रार्थना प्रभू येशूच्या पवित्र नावात मागतो. आमेन. आज आपण जो शास्त्र भाग वाचलेला आहे त्या शास्त्र भागाला हेडिंग आहे ख्रिस्त दिनाचे आगमन. आणि हे जे ख्रिस्त दिनाचे आगमन आहे त्यानुसार आम्ही पाहतो की मंडळीला त्या दिवसासाठी कसं तयार व्हावं याचं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला केलेलं आहे. आणि म्हणून विशेष करून या शेवटच्या काळामध्ये आपण जीवन जगत असताना आपण काही गोष्टींकडे आपल्याला बारकाईने लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या गोष्टी कोणत्या हे आज आपण पाहणार आहोत. आपण पाहतो 11व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळचे झाले आहे. आपण पाहतो जे पहिलंच वाक्य आहे महत्वाचं आहे, समय ओळखून हे करा. आम्ही पाहतो का जो समय, ज्या समयामध्ये, ज्या वेळेमध्ये आज तुम्ही आणि मी जीवन जगत आहे, तो समय, ती वेळ ओळखून आम्हाला हे करायचं आहे. आपण पाहतो की आज जेव्हा आपण विशेष करून 4 शुभवर्तमान बघतो आणि त्या 4 शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः शेवटच्या काळासंबंधी जे काही भविष्य कथन केलेलं आहे त्या प्रत्येक भविष्य कथनाकडे जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला पाहायला मिळतं की त्याने शेवटच्या काळासंबंधी जे काही लक्षणं सांगितले होते ते सर्व लक्षणं आज आपण पूर्ण होताना बघत आहोत. आम्ही पाहतो की त्याच्यामध्ये जे सर्वात महत्वाचं अत्यंत महत्वाचं जे लक्षण होतं म्हणजे आम्ही पाहतो इस्रायलाची पुनर्स्थापना किंवा अंजिराच्या झाडाला पालवी फुटू लागली. आणि आम्ही पाहतो की 1948 नंतर जर आपण बघितलं ज्या वेळेस इस्रायलाची स्थापना झाली त्यानंतर आजपर्यंत जर आपण विचार केला तर प्रभू येशूंनी जे स्वतः भविष्यवाणी केलेले आहे त्याच्यातल्या बहुतेक सर्व भविष्यवाणी आपण पूर्ण होताना बघत आहोत. आणि त्यामुळे आता हा जो समय आहे की ज्या समयासंबंधी प्रभू येशूंनी मंडळीला जागृत केलं किंवा मंडळीला सांगितलं त्या समयामध्ये आज आपण असताना आम्हाला त्या समयाला ओळखणं आवश्यक आहे. यासाठी जर आपल्याला त्याची जाणीव नसली तर कदाचित आपण पुढे सांगितल्याप्रमाणे झोपेत राहू. आम्ही पाहतो हा जो समय आहे, आम्ही झोप याचा अर्थ जे आहे आपण पाहतो त्याचं सर्वसाधारण विश्रांती, आम्ही पाहतो सुस्ती, हे ना, त्या गोष्टींना ते प्रगट करतं.
हा तो समय नाही की विश्रांती घेण्याचा, हा समय नाही की आम्ही पाहतो की दुर्लक्ष करण्याचा, हा समय नाही का आम्ही पाहतो की जसं चाललंय तसं चालू द्या. तर आम्हाला जागृत राहण्याचा हा समय आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आज आपल्याला विचार करावा. कारण आपण पाहता समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावी अशी वेळ आली आहे. म्हणजे ठीक आहे, आतापर्यंत जरी आपण विश्रांती घेतली, दुर्लक्ष केलं, झोपून राहिलो, तरी सुद्धा आता ती वेळ राहिली नाही की इथून पुढे पण तुम्ही तसंच राहावं. जर आज आपण विचार केलं जे मंडळीचं जीवन आहे, मी ज्याप्रमाणे आपण व्यक्तिगत जीवनाचा पण विचार करा आणि त्याचप्रमाणे एक मंडळी म्हणून सुद्धा विचार करा. आणि या दोन्ही जीवनामध्ये, व्यक्तिगत जीवनामध्ये म्हणा किंवा एक मंडळी म्हणून जे आज आपण जीवन जगत आहोत, आम्ही पाहतो की त्या जगण्यामध्ये आम्ही ती तत्परता की बाबा आता थोडे वेळ अत्यंत थोडा राहिलेला आहे आणि मला आता अनेक माझ्यासमोर अनेक कामं पडलेले आहेत आणि ते काम मला पूर्ण करायचं आहे आणि त्यासाठी आता मला सर्व आळस झटकून टाकावा लागणार आहे. झोप जी आहे ती मला सोडावी लागणार आहे. जे काय निष्काळजीपणा, टंगळ मंगळ केलं ते सगळं मला त्यागावं लागणार आहे. कारण समय अत्यंत जवळ किंवा थोडा राहिलेला आहे. आम्ही पाहतो ही झोपेतून उठण्याची म्हणजे सर्व प्रकारचा आळस, निष्क्रियता आम्ही पाहतो. त्याचप्रमाणे सर्व प्रकारचं जे काही विरंगुळ आहे ते सर्व टाकून आता आम्हाला तत्पर किंवा जागृत राहायचं आहे. आणि या ठिकाणी कारण जे दिलेलं आहे ते फार महत्वाचे. कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळ आले आहे. आम्ही पाहतो ज्या वेळेस आपण विश्वास ठेवला त्या दिवसापेक्षा आता तारण अधिक जवळ आलेलं आहे. आम्ही विश्वास ठेवला तारणासाठी, आम्ही पाहतो विश्वास ठेवला, आम्ही पाहतो त्या सार्वकालिक जीवनासाठी, आम्ही पाहतो विश्वासानेच आम्हाला तारण मिळालं, विश्वासाने आम्हाला सार्वकालिक जीवन मिळालं. आणि ज्यासाठी आम्ही विश्वास ठेवला आम्ही पाहतो तर ते तारण जे आहे जवळ आलेलं आहे. आणि त्यामुळे ज्या तारणासाठी आम्ही प्रभू येशू जवळ आलो, आम्ही पाहतो तर ते मिळवण्याची ही वेळ किंवा ही घटका आलेली आहे. आणि जर ती वेळ किंवा ती घटका जवळ आलेली आहे तर आज आपण कसं जीवन जगत आहोत याकडे आपल्याला बारकाईने लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. आपण पाहतो की जे 10 कुमारिकेचा दाखला आपण बघतो. मत्तय 25 मध्ये आणि त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, जे आपण पूर्ण दाखला बघणार नाही परंतु एक फक्त आपल्याला समज प्राप्त करून घेण्यासाठी आपण 1 ते 4 वचन आधी वाचू. त्या ठिकाणी आपण बघतो, तेव्हा स्वर्गाचे राज्य 10 कुमारीसारखे होईल. त्या आपले दिवे घेऊन वराला सामोऱ्या जाण्यास निघाल्या. त्यात 5 मूर्ख होत्या व 5 शहाण्या होत्या. कारण मूर्ख कुमारीने आपले दिवे घेतले पण आपणा बरोबर तेल घेतले नाही. शहाण्यांनी आपले दिवे घेतले व भांड्यात तेलही घेतले. या ठिकाणी आपण बघतो की आणि 5वं वचन जे आहे, मग वराला विलंब लागला व सर्वांस डुलक्या आल्या व झोप लागली. आणि ह्या वेळेस आपण बघतो की जे 10 कुमारी आहेत त्या आम्ही पाहतो वराला भेटण्यासाठी सामोरे जाण्यासाठी निघालेले आहेत. आम्ही पाहतो त्यांचे दिवे जे आहेत पेटलेले आहेत. आम्ही पाहतो आणि त्या सर्व जेव्हा निघाल्या त्यामध्ये आपण पाहतो की ज्या 5 होत्या त्यांना शहाणा असं म्हटलेलं आहे, यासाठी की त्यांनी आपल्या दिव्यांमध्ये तर तेल घेतलंच आहे पण त्याच्या संगतीत अजून अतिरिक्त तेल जे आहे ते आपल्या जवळ घेतलेलं आहे. जर इन केस ते तेल संपलं किंवा वराला येण्यास विलंब लागला तर आपल्याला त्याची कमतरता पडू नये कोणत्याही गोष्टीची, त्यामुळे त्यांनी ते अतिरिक्त तेल घेतलं. परंतु ज्या कुमारींना ज्यांनी अतिरिक्त तेल घेतलं नाही त्यांना मूर्ख हा शब्द वापरलेला आहे. ज्यांनी अतिरिक्त घेतलं त्यांना शहाणं म्हटलेलं आहे आणि ज्यांनी घेतलं नाही त्यांना मूर्ख.
आता आपण पाहतो का ह्याच्यामध्ये शहाणपण काय आहे, तर शहाणपण जे आहे त्यांची जागरूकता, की त्यांनी त्यांचं जे समय सूचकता, आम्ही पाहतो परिस्थिती कशी येईल का माहित नाहीये, वेळ किती येईल माहित नाही, परंतु वेळ कशी असू द्या, परिस्थिती कशी असू द्या, मी तयार राहणार आहे. आणि आम्ही पाहतो ह्या जागरूकतेतून, ह्या समज सूचकतेतून त्यांनी जे आहे आपल्यासाठी आम्ही पाहतो अतिरिक्त तेल घेतलेलं आहे. आणि ही जी महत्वाची गोष्ट आहे, यामुळे आम्ही पाहतो त्यांना वचनामध्ये जे आहे शहाणं म्हटलेलं आहे. आज आपण पाहतो की जेव्हा ख्रिस्त दिनाचं आगमन आम्ही पाहतो की ह्या आपण जो पॅरेग्राफचा आज अभ्यास करत आहे त्याला हेडिंग दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पाहतो की परमेश्वराचं वचन आम्हाला सांगत आहे की आता झोपेतून उठावी ही वेळ आहे. आणि आम्ही पाहतो का कारण जे आहे ते तारण आहे, आपण विश्वास ठेवला त्यापेक्षा ते तारण जे आता अत्यंत जवळ आलेलं आहे. आणि ह्या झोपेतून उठून त्या तारणाचा स्वीकार करण्यासाठी आम्हाला तयारी करायची आहे. आणि ही तयारी करत असताना आपल्याला नेहमी बऱ्याच वेळेस आपण पाहतो कधी कधी आपण जे स्वयं केंद्रित होत असतो, कधी कधी आपला स्वतःवरच भरपूर आपण विश्वास ठेवतो, किंवा स्वतः आपला आत्मविश्वास कधी कधी नको तितका जास्त असतो. आणि त्यामुळे जे काही माझ्याकडे आहे, जे काही मी करत आहे, जे काही माझ्यामध्ये माझं जे काय आहे ते पुरेसं आहे, अशा रीतीने बऱ्याच वेळेस आम्ही विश्वासी काय करत असतो, वागत असतो, बोलत असतो. वास्तविकता आपण बघतो की त्या लोकांना जे एवढं पुरेसं आहे, माझ्याजवळ जेवढं आहे तेवढं पुरेसं आहे, अशा म्हणणाऱ्यांना आपण पाहतो ह्या मत्तई 25 मध्ये त्यांना मूर्ख म्हटलेलं आहे. परंतु ज्यांनी त्यांच्याजवळ जे आहे त्यापेक्षा अधिक जमा केलं, कारण पुढील परिस्थितीला तोंड देण्यासाठी त्यांना शहाणं म्हटलं गेलेलं आहे. आज आपल्याला विचार करायचा आहे, जे तुमचं माझं आत्मिक जीवन आहे, आम्ही पाहतो ज्या रीतीने आज तुम्ही आणि मी जगत आहोत, तुमचं आणि माझं आत्मिक जीवन आहे, पण तुमचं माझं कॅरेक्टर असू द्या, तुमचं माझं आत्मिक जीवन असू द्या, प्रार्थनामय जीवन असू द्या, सेवे संबंधीचं जीवन जे आहे, आम्ही पाहतो ते पुरेसं आहे असं विचार करणं जे आहे, आम्ही पाहतो कधी कधी तो आत्मघात होतो किंवा मूर्खपणा ठरतो. आणि त्यासाठी आम्हाला काय करायचं आहे, आम्हाला जागृत व्हायचं आहे. आणि म्हणून आपण पाहतो या ठिकाणी लिहिलेलं आहे, कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळ आले आहे. त्याच्यानंतर आपण पाहतो 12 वचनामध्ये, रात्र सरत येऊन दिवस जवळ आलाय. रात्र सरत येऊन दिवस जवळ आलाय, म्हणून आपण अंधकाराची कामे टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्र सामुग्री धारण करू. आता या ठिकाणी आपण म्हणतो रात्र सरत येऊन दिवस जवळ आलाय. आता या ठिकाणी रात्र सरत आहे ना, आता ही रात्र सरत याचा जो संबंध आहे तो आम्ही पाहतो 11 वचना संबंधी आहे, की आता झोपेतून उठावं. रात्र ही झोपण्यासाठी आहे, विश्रांती घेण्यासाठी आहे, पुन्हा एक वार दुसऱ्या दिवसासाठी ताजतवानं होण्यासाठी आहे. आणि आता सांगत आहे की आम्ही पाहतो का आता ही जी विश्रांती घेण्याचा वेळ आहे, ताजतवानं होण्याची जी वेळ आहे, आता ती वेळ जी आहे संपत आहे आणि दिवस सुरू होत आहे. आम्ही पाहतो दिवस जो आहे तो काम करण्यासाठी आहे. दिवस जो आहे आम्ही पाहतो पुढच्या दिवसाची बेगमी करण्याचं, पुढील दिवसाची बेगमी किंवा तयारी करण्यासाठी आहे. काम आणि सर्व प्रकारचं व्यवहार जे आहे ते पूर्ण करण्याचा वेळ जो आहे तो दिवस आहे. आणि या ठिकाणी बघतो का रात्र जी आहे, विश्रांतीची वेळ जी आहे ती संपत येऊन आता काय होत आहे, दिवस जवळ आहे, म्हणून अंधकाराची कामे टाकून द्यावी. आता आम्ही काय करतो, अंधारातलं जे काही काम आहे, जे विश्रांती आहे, जे काही झोप आहे, आता ते टाकून द्या, कारण काय झालेलं आहे, दिवस येत आहे. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की ते अंधकाराची कामे टाकून आम्ही पाहतो प्रकाशाची शस्त्र सामुग्री धारण करावी. आता या ठिकाणी आपल्याला दोन गोष्टी समजून घेणं खूप महत्वाचं आहे. पहिली गोष्ट जी आहे, अंधाराचं आम्ही पाहतो कामे टाकून. आता या ठिकाणी दोन अर्थ आपल्याला घ्यायचं आहे. प्रत्येक जण जे स्वतःला तयार करत आहे, जागृत राहत आहे, आम्ही पाहतो की ज्यांनी आपले वस्त्र कोकऱ्याच्या रक्ताने धुतलेले आहे, किंवा ज्यांनी पश्चाताप करून प्रभूशी आपलं नातं नीट केलेलं आहे,
पाप क्षमा, उद्धार, तारण मिळवलेलं आहे आणि आता त्या मॅच्युरिटी मध्ये वाढत आहे. आम्ही पाहतो त्यांना अंधाराचे जे काम आहे त्याचा अर्थ म्हणजे आम्ही पाहतो जे काही चालढकल आहे, आम्ही पाहतो आळस आहे, निष्काळजीपणा आहे, तो टाकून द्यायचा आहे. परंतु त्याचप्रमाणे मंडळीमध्ये असे पण काही लोक आहेत, आम्ही पाहतो आपण म्हणजे त्याच्यामध्ये आपण सर्व पण असू किंवा आपण कोणाचं जज करणार नाही, परंतु आपल्याला विचार करायचा ज्यावेळेस आपण ते वचन वाचू त्यावेळेस कधी कधी आम्ही पाहतो की आपण म्हणतो की मी तारण पावलेलं आहे, परंतु बऱ्याच वेळेस नको ते जीवन आपलं असतं किंवा नको ते कॅरेक्टर आपल्याला असतं आणि पूर्णपणे अजून ते प्रकाशाचे जे शस्त्र सामुग्री किंवा प्रकाशाची प्रजा आपण झालेलं नसतं. एक प्रकारचं एक सरळ मिसळ आमचं आयुष्य असतं आणि त्याकडे आज आपल्याला थोडंसं लक्ष द्यायचं. आपण पाहतो की थेसलोनिकरास पहिलं पत्र आणि त्याचं 5व्या अध्यायामध्ये आपण बघतो, 5वा अध्याय आणि आपण 4 पासून पुढे वाचणार आहोत. थेसलोनिकरास पहिले पत्र 5वा अध्याय 4 पासून पुढे. बंधूजनो, त्या दिवसाने चोरासारखे तुम्हास गाठावे असे तुम्ही अंधारात नाही. आपण लक्ष देऊ प्रत्येक वाक्याकडे. सगळ्यांनी वचनाकडे लक्ष द्या. बंधूंनो, त्या दिवसाने म्हणजे जो प्रभूचा दिवस आहे ज्याचा आपण पाहतो त्या ठिकाणी हेडिंगच आहे ख्रिस्त दिनाचे आगमन. त्या दिवसाने, प्रभूच्या आगमनाच्या दिवसाने तुम्हाला चोरासारखे गाठू नये असे तुम्ही अंधारात नाही. याचा अर्थ काय, तर तुम्ही झोपेत नाहीये किंवा आपण पाहतो अंधार म्हणजे पापामध्ये नाहीये असं हे वचन आम्हाला सांगतं. पुढे, कारण तुम्ही सगळे प्रकाशाची प्रजा, कारण तुम्ही सर्वजण जे आहे प्रकाशाची प्रजा व दिवसाची प्रजा आहात. आपण रात्रीचे व अंधाराचे नाही. आपण रात्रीचे व अंधाराचे नाही. यावरून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये तर जागे व सावध राहावे. झोप घेणारे रात्री झोप घेतात आणि झिंगणारे रात्रीचे जिंकतात. परंतु जे आपण दिवसाचे आहोत त्या आपण सावध असावे. विश्वास व प्रीती हे उरस्थान व तारणाची आशा हे शिरस्त्राण घालावे. कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे, तर आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमले आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला यासाठी की आपण जागे असलो किंवा झोप घेत असलो तरी आपण त्याच्याबरोबर जिवंत असावे. म्हणून तुम्ही एकमेकाचे सांत्वन करा व एकमेकाची उन्नती करा असे तुम्ही करीतच आहात. आता या ठिकाणी आपण पाहतो की जे 12 वचन आहे त्याचं सर्व सार जो आहे या वचनांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. परंतु आपण त्याच्यामध्ये अंधार आणि प्रकाश जो आहे तो वेगवेगळा करणार आहोत ना. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो काय लिहिलेलं आहे, तर रात्र सरत जाऊन दिवस जवळ आलाय म्हणून आपण अंधाराची कामे टाकून द्यावी. आता अंधाराची कामे काय आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं की पहिलं सांगितलं, बंधूजनो, त्या दिवसाने चोरासारखे तुम्हास गाठावे असे तुम्ही अंधारात नाही, कारण तुम्ही सगळे प्रकाशाची प्रजा व दिवसाची प्रजा आहे. आपण रात्रीचे व अंधाराचे नाही. यावरून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये. पहिली गोष्ट काय सांगितलं, इतरांसारखी झोप घेऊ नये तर जागे व सावध राहावे. पहिली गोष्ट आहे अंधाराचे नाही म्हणजे झोप घेऊ नये. झोप याचा अर्थ काय सांगितलं आपण पाहतो, झोप याचा अर्थ काय, आळस, निष्काळजीपणा ते करू नये. त्याच्यानंतर 7व्या वचनात लिहिलेलं आहे, झोप घेणारे रात्री झोप घेतात आणि जिंकणारे रात्रीचे जिंकतात. आम्ही पाहतो जिंकणारे म्हणजे दारू आणि जे काही पाप आहे त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अंधारामध्ये. त्याच्यानंतर 8 वचन आपल्यामध्ये पाहतो की परंतु जे आपण दिवसाचे आहे ते आपण सावध असावे. आम्ही पाहतो कसं असायला पाहिजे, सावध असावे. आणि त्यानंतर आपण बघतो की 9 वचनामध्ये, कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे,
तर आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमले. तर या ठिकाणी आपण बघतो का दोन गोष्टी आहे. आम्ही पाहतो झोप आणि दुसरं झिंगणारे. त्याचप्रमाणे आपण पाहतो इफिसकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 11 पासून पुढे आपण वाचू. इफिसकरास पत्र 5वा अध्याय इफिस 5:11 पासून पुढे. सैतानाच्या डावपेचापुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा. कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतीबरोबर, आकाशातल्या दुरात्म्याबरोबर आहे. अंधाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका. अंधाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका. तर उलट त्यांचा निषेध करा. तर उलट त्याचा निषेध करा. कारण त्या लोकांच्या हातून जी कर्मे गुप्तपणे होतात त्यांचा उच्चार करणे देखील लज्जास्पद आहे. त्यांचा उच्चार करणे सुद्धा लज्जास्पद आहे. सर्व निषिद्धलेल्या गोष्टी उजेडाकडून उघड होतात. कारण जे काही उघड होते ते प्रकाश आहे. म्हणून तो म्हणतो, हे निद्रिस्ता जागा हो व मेलेल्यातून उठ. म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल. म्हणून अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानासारखे समोर नजर ठेवून चाला. पुढे 16 वचन. वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहे. म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. द्राक्षरसाने मस्त होऊ नका. द्राक्षरसात बेतालपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. तर या ठिकाणी आपण पाहतो की जे 11 ते 18 वचन आपण वाचलेले आहेत. आणि ह्या 11 ते 18 वचनात 7 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं का असे काय काय कार्य आहे का जे अंधकाराचं गोष्ट आहे. आणि आम्ही पाहतो या ठिकाणी सुद्धा आम्ही पाहतो हे अंधकारामध्ये जे आहे त्यांना मूर्ख म्हटलेलं आहे, मूर्खपणा म्हटलेला आहे. आपण ज्याप्रमाणे पाहिलं की मत्ती 25 मध्ये त्या 5 कुमारी जे त्यांच्याजवळ जेवढं आहे त्याच्यावर समाधानी राहिल्या त्यांनाही मूर्ख म्हटलेलं आहे. आम्ही पाहतो जे झोप घेणारे आहेत त्यांनाही मूर्ख म्हटलेलं आहे. आणि आज मंडळी म्हणून जे प्रभू येशूच्या आगमनाची आपण तयारी करत आहोत, आपण पाहतो एक तारण पावलेला म्हणून प्रभू येशू संगती सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी आपण जे पुढे जात आहोत. आम्हाला विचार करायचा आहे की आम्ही झोप घेणारे आहोत का. आपण पाहतो 11व्या वचनामध्ये अंधाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका. आम्ही पाहतो हे अंधकाराचं जे कार्य आहे ते निष्फळ आहे. त्याच्यातून काहीही फल निष्पत्ती होणार नाही. त्याच्यातून तुम्हाला काही लाभ होणार नाही. त्याच्यापासून तुम्हाला काही फायदा होणार नाही. तर उलट जे काही होईल ते नाशाचं किंवा नुकसानीचंच कारण होणार आहे. आणि म्हणून हे जे काही अंधकाराचे जे कार्य आहे त्यापासून आम्ही पाहतो स्वतःला त्याचा भागीदार होऊ नका. तर उलट त्यांचा निषेध करा. तर उलट त्याचा निषेध करा. आम्ही पाहतो की फक्त आपण ते करायचं म्हणून नाही तर त्याचा आम्हाला निषेध करायला सांगितलेला आहे. कारण जेव्हा तुम्ही त्याला विरोध करता तेव्हा त्याच्यापासून तुम्ही स्वतःचं आम्ही पाहतो आपल्या विश्वासणाऱ्या बहीण भावाचं आपल्या लेकरांचं आपण काय करतो बचाव करत असं. फक्त मी ते करत नाही म्हणून मी त्याच्याकडे दुर्लक्ष करेल असं नाही. तर जर मी ते करत नाही परंतु इतरांनी किंवा माझ्या प्रियजनांनाही त्यामध्ये त्याचा सहभाग होऊ नये म्हणून आम्हाला त्याला विरोध करणं खूप महत्वाचं आहे. 12 वचनामध्ये लिहिलेलं आहे, कारण त्या लोकांच्या हातून जी कर्मे गुप्तपणे होतात त्यांचा उच्चार करणे देखील लज्जास्पद आहे. आम्ही पाहतो की तो म्हणतो की जे ते काय करतात ते तोंडातून उच्चारणं सुद्धा लाजिरवाणं आहे. अशा रीतीने त्या ठिकाणी आपण पाहतो अंधकाराच्या कामाचं आपण त्या ठिकाणी पाहतो. त्याच्यानंतर 13 वचनामध्ये आपण पाहतो, सर्व निषिद्धलेल्या गोष्टी उजेडाकडून उघड होतात. कारण जे काही उघड होते ते प्रकाश आहे.
निषिद्धलेल्या आता निषिद्धलेल्या याचा अर्थ की आपण पाहतो की अनेक आपण गलती 5व्या अध्यायामध्ये पाहतो 16 पासून 21 पर्यंत, कलेसी 3 5 ते 10 आम्ही पाहतो. त्याचप्रमाणे प्रभू येशूचा डोंगरावरील जो उपदेश आहे मत्तई 5 ते 7 अध्यायापर्यंत अनेक अशा गोष्टी ज्या आहे एक तारण पावलेल्या व्यक्तीला न करण्यासंबंधी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. या सर्व ज्या काही गोष्टी आहेत जे आपण पाहतो गलती 5 अध्याय 16 ते 21 मध्ये, कलेसी 3 अध्याय 5 ते 10 मध्ये, आणि आपण पाहतो का डोंगरावरचा उपदेश आहे मत्तई 5व्या अध्यायापासून 7व्या अध्यायापर्यंत अनेक ह्या ज्या निषेधलेल्या गोष्टी आहेत, जो तारण पावलेला एक स्वतःला विश्वासणारा म्हणणारा आम्ही पाहतो त्याला या गोष्टी करायच्या नाही. तर या ठिकाणी आम्ही पाहतो या सर्व जे निषेधलेल्या गोष्टी आहे आम्ही पाहतो त्या ज्या आहे त्या गोष्टी उजेडाकडून काय होणार आहे, उघड होतात है ना. आम्ही पाहतो बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की मला कोण पाहत नाही, परंतु परमेश्वर सर्वांना बघत असतोय ना. आणि म्हणून आपण पाहतो स्तोत्र 139 जेव्हा आपण बघतो आम्ही पाहतो कशा रीतीने आमच्या प्रत्येक क्षण त्या परमेश्वराच्या पवित्र उपस्थितीमध्ये असतो. आम्ही पाहतो आपण कुठेही जा काही करा परंतु त्याची नेत्र त्याच्या आमच्याकडे लागलेले असतात. आणि म्हणून आम्ही पाहतो का त्या तो गोष्टी उघड करणार आहे. आणि त्यानंतर 14 वचन जे आहे त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, हे निद्रिस्ता जागा हो व मेलेल्यात उठ म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल. आता या ठिकाणी आपण पाहतो हे निद्रिस्ता जागा हो मेलेल्यातून उठ. आम्ही पाहतो झोपेची तुलना या ठिकाणी मरणाशी केलेली आहे. आम्ही पाहतो ज्याप्रमाणे जर तुम्ही झोपेत आहे, आम्ही पाहतो त्या प्रभू येशू आम्ही पाहतो तो जगाचा प्रकाश म्हणून आला. जर त्या प्रकाशामध्ये तुम्ही नाही तर आम्ही पाहतो आत्मिक रित्या आमची स्थिती त्या मेलेल्या माणसासारखी आहे. आणि परमेश्वराचं वचन आहे हे निद्रिस्ता जागा हो मेलेल्यातून उठ म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल. आज आपण जे प्रत्येक जण त्या प्रभू येशूच्या आगमनाची तयारी करत आहे आपल्याला हा विचार करणं खूप महत्वाचं आहे का मी त्या झोपेत आहे का मी त्या अंधकाराचे आहे की त्या अंधकाराचे कार्म टाकून मला त्या प्रभूमध्ये आम्ही पाहतो प्रकाशाची शस्त्र सामुग्री धारण करून आम्ही पाहतो प्रभूच्या आगमनासाठी मला स्वतःला तयार करायचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आज आपण स्वतःचा विचार करू. आपण पाहतो कलेसीकरास पत्र याचा 1 अध्याय आणि 13व्या वचनामध्ये, कलेसी 1 अध्याय 13 वचन, त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले. आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले. त्या पुत्राच्या ठायी खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती म्हणजे आपल्या पापांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. आपल्या पापांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. त्याने त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूच्या द्वारे आम्हाला त्या अंधारातून बाहेर काढलेलं आहे. आणि म्हणून त्या अंधकाराचे निष्फळ कामाचे भागीदार होऊ नका. ते अंधकाराचे कार्य टाकून द्या. या गोष्टी ज्या आहेत आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आपण पाहतो पुढे 12 वचनामध्ये आपण पाहतो रात्र सरळ येऊन म्हणून अंधकाराची कामे टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्र सामुग्री धारण करावी. आपण पाहतो प्रकाशाची शस्त्र सामुग्री आपण 5व्या अध्यायामध्ये बघितलं. 1 थेसल 5 अध्यायामध्ये 4 पासून 11 पर्यंत पाहताना अंधार आणि प्रकाशाचे पाहिलेले आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतो इफिस मध्ये सुद्धा आपण 8 ते 11 मध्ये 11 ते किती 14 पर्यंत आपण 11 ते 14 वचनामध्ये बघितलं की कशा प्रकारे अंधकाराचे आम्हाला हे काम टाकायचं. आपण अजून एक वचन वाचू, इफिस 5 6 ते 10 पर्यंत पुन्हा वाचू आपण. इफिस करास पत्र 5वा अध्याय 6 ते 10. पोकळ भाषणाने कोणी तुम्हास फसवू नये. पोकळ भाषणाने कोणी तुम्हास फसवू नये. कारण अशा गोष्टींमुळे आज्ञा मोडणाऱ्या लोकांवर देवाचा कोप होतो. म्हणून तुम्ही त्याचे भागीदार होऊ नका. कारण पूर्वी तुम्ही अंधकार असे होता. पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात.
प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला, प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला, कारण प्रकाशाचे फळ सर्व प्रकारचे चांगुलपण, कारण प्रकाशाचे फळ सर्व प्रकारचे चांगुलपण, नीतिमत्व नीतिमत्व व सत्यता यात दिसून येते. प्रभूला काय संतोषकारक आहे, प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखून घेत जा. हे पारखून घेत जा. काय सांगितलेलं आहे? प्रभूला आम्ही पाच त्या ठिकाणी जे काही सांगितलं आपण बघितलंय, त्याचप्रमाणे तुम्ही वाटलं तर नंतर पुन्हा एकदा एक तेसलोनिकरास पहिलं पत्र 5व्या अध्यायामध्ये ते वचन वाचलं. त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ज्या महत्वाच्या काही गोष्टी आहेत त्याकडे पुन्हा एकदा आपण लक्ष देऊ. तेसलोनिकराचं पहिलं पत्र 5वा अध्याय 8 वचन. परंतु जे आपण दिवसाचे आहोत, परंतु जे आपण दिवसाचे आहोत ते आपण सावध असावे, ते आपण सावध असावे. विश्वास व प्रीती, विश्वास व प्रीती हे उरस्त्राण, हे उरस्त्राण व तारणाची आशा, व तारणाची आशा, हे शिरस्त्राण घालावे. हे शिरस्त्राण घालावे. आम्ही पाहतो या ठिकाणी जे प्रकाशाची जी शस्त्र सामुग्री आहे, आम्ही पाहतो त्या ठिकाणी विश्वास, प्रीती हे उरस्त्राण, तारणाची आशा हे शिरस्त्राण जे आहे घालावे. आणि त्याचप्रमाणे इफिस मध्ये सुद्धा आपण बघतो की परमेश्वर आज आपण जेव्हा प्रभू येशूच्या आगमनाची तयारी करत आहे, आम्ही अंधाराचे नाही, प्रभूने आम्हाला अंधारातून त्याच्या प्रकाशामध्ये आणलेला आहे. आता आम्ही अंधाराची कामे टाकून दिलेली आहे, आता आम्ही प्रकाशाची कामे धारण केलेली आहेत. आणि ही प्रकाशाचे कामे जे आहेत आम्ही पाहतो, विश्वास व प्रीती हे उरस्त्राण आणि तारणाची आशा हे शिरस्त्राण आम्ही धारण केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे आपण इफिस 5 मध्ये म्हणतो प्रभूला काय संतोषकारक आहे ते पारखून घेत जा. आणि त्याचप्रमाणे आम्ही पाहतो की 9व्या वचनामध्ये इफिस 5:9 कारण प्रकाशाचे फळ सर्व प्रकारचे चांगुलपण, नीतिमत्व, सत्यता यात दिसून येते. आपण पाहतो तेसलोनिकराच्या पत्रामध्ये आपण 3 गोष्टी बघितल्या, विश्वास, प्रीती आणि तारणाची आशा. आपण इफिस मध्ये बघतो 3 गोष्टी, चांगुलपण, नीतिमत्व व सत्यता. आम्ही पाहतो हे जे आहे प्रकाशाचं फळ आहे, हे आम्ही पाहतो प्रकाशाची शस्त्र सामुग्री आहे. आणि आज जे कोणी प्रत्येक जण प्रभू येशूच्या आगमनासाठी तयारी करत आहे, त्यांना आपल्या जीवनामध्ये हे ह्या गोष्टी असायला पाहिजे. आम्ही पाहतो ज्याप्रमाणे त्या मूर्ख कुमारीचे आहे आपल्याकडे आहे, त्यामध्ये ते संतुष्ट राहिल्या. वास्तविकता आम्हाला त्यापेक्षा अधिक हवं आहे. आणि ज्यावेळेस आपण या ठिकाणी म्हणतो की प्रकाशाचे फळ सर्व प्रकारचे चांगुलपण, नीतिमत्व, सत्यता, तर आम्हाला त्या चांगुलपणामध्ये, त्या नीतिमत्वामध्ये आम्ही पाहतो त्या सत्यतेत वाढत जायचं आहे. कारण आम्ही पाहतो की जे विश्वासणाऱ्याचं जीवन आहे ते वाढणारं जीवन आहे. आम्ही पाहतो विश्वासणाऱ्याचं जीवन कधी डबक्याप्रमाणे नसतं, तर ते एक नदीप्रमाणे असतं. आणि म्हणून प्रभू येशू आपण बघतो का योहान 7 मध्ये म्हणतो, मी जे पाणी देईल ते जो कोणी पिईल ते त्याच्यातून उफळ त्या नदीप्रमाणे वाहील. त्याचप्रमाणे आम्ही पाहतो की योहान 4 मध्ये प्रभू येशू शंभरवी स्त्रीला सुद्धा म्हणतो का ते पाणी त्याला कधी तहान लागणार नाही. आणि त्याचप्रमाणे आपण जेव्हा एचकेल्याच्या 47 अध्यायामध्ये जातो, त्या ठिकाणी परमेश्वराच्या पवित्र मंदिरातून निघणारी नदी जी आहे, आपण पाहतो तिचं पाणी घोट्यापर्यंत होतं, गुडघ्यापर्यंत होतं, कमरेपर्यंत होतं, छातीपर्यंत, आणि ते वाढत गेलेलं आहे. आणि त्या नदीच्या शेजारी खळगे होते, त्याच्यात पाणी होतं, परंतु ते नासलेलं पाणी होतं, ते पाणी शुद्ध झालं नाही. तर आम्ही पाहतो हे जे आमचं जीवन आहे, आम्ही ते प्रवाही जीवन आहे, ते वाढणारं जीवन आहे. आज मला हे मिळालं किंवा मला ते दान मिळालं किंवा माझं हे वचन पाठ झालं, त्याच्यापर्यंत आपल्याला समाधानी नाही राहायचं, तर आम्हाला त्यामध्ये ख्रिस्ताच्या रूपात रूपांतरित होत जायचं आहे. आणि म्हणून आपण पाहतो करिंथकरास 2 पत्र 3 अध्याय आणि त्याच्या 18व्या वचनामध्ये आपण बघतो, नाही 3 अध्याय 18 2 करिंथ 3:18
परंतु आपल्या मुखावर आच्छादन नसलेले आपण सर्वजण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडित आहोत आणि प्रभू जो आत्मा त्याच्याद्वारे तेजस्वितेच्या परंपरेने आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहोत. या ठिकाणी आपण पाहतो की पवित्र आत्माचं रूपांतर करत आहे त्याच्या रूपामध्ये, ख्रिस्ताच्या रूपामध्ये. आज कोणी स्वतःला म्हणू शकत नाही का मी पूर्ण आहे किंवा मी सिद्ध आहे. आम्ही पाहतो, परंतु त्या पूर्णतेकडे आपण वाटचाल करत आहोत, त्या सिद्धतेकडे आपण वाटचाल करत आहोत. आणि त्या दृष्टिकोनातून आज आपण आपल्याला स्वतःचा विचार करायचा आहे. आपण पाहतो की रोम 13:13 मध्ये आपण पाहतो, दिवसा ढवळ्या साजेल असे आपण शिष्टाचाराने चालावे, चैनबाजीत, मद्यपानात, विषय विलासात, कामासक्तीत, कलात व मत्सरात नसावे. आम्ही पाहतो हे रोम 13:13 मध्ये जे सांगितलेले आहे, आम्ही पाहतो ते सर्व अंधकाराचे खांब आहेत. पुन्हा एकदा मी वाचतो. त्या ठिकाणी आपण पाहतो, दिवसा ढवळ्या साजेल असे आपण शिष्टाचाराने चालावे, चैनबाजीत व मद्यपानात, विषय विलासात, कामासक्तीत, कलहात, मत्सरात नसावे. थोडक्यात म्हणजे या शरीर आणि शारीरिक मनाच्या ज्या काही आम्ही पाहतो वासना, इच्छा, अभिलाषा आहेत, त्यानुसार आपल्याला जगायचं नाहीये, त्यानुसार आपल्याला चालायचं नाहीये. तर आम्हाला त्या झोपेतून उठण्याचा वेळ आलाय. त्या रात्रीच्या काम टाकून दिवसाचे काम धारण करण्याचा ही वेळ आलेली आहे. आणि त्यासाठी आम्ही पाहतो या सर्व गोष्टीतून आम्हाला मुक्त व्हायचं आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो 14व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा आणि देहवासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका. काय सांगितलं? तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा. आम्ही पाहिलं आता आपण वचन वाचलं 2 कोरिंथ 3:18 की पवित्र आत्मा आम्हाला ख्रिस्ताच्या रूपामध्ये रूपांतरित करत आहे. आपण वचन वाचू रोम 8:29. कारण ज्याच्या विषयीचे त्याला पूर्व ज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्यांनी त्यांना आगाऊच नेमून ठेवले. यात हेतू हा की तो पुष्कळ बंधुजनांमधला ज्येष्ठ असावा. आपण पाहतो देवाची पहिल्यापासून आमच्याबद्दलची इच्छा आहे, योजना आहे की आम्ही त्याच्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे व्हावं. आणि आपण पाहतो की 2 कोरिंथ 3:18 नुसार पवित्र आत्मा ते रूपांतराचं कार्य आज आपल्यामध्ये करत आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करायचा आहे की तुम्ही ख्रिस्ताला परिधान करा. आपण पाहतो गलती 3:27 मध्ये ज्यांनी ख्रिस्त येशू मध्ये बप्तिस्मा घेतला त्याने त्याला परिधान केलेला आहे. आज आपण विचार करायचा आहे की आज या जगामध्ये आपण जीवन जगत असताना आम्ही ज्याला परिधान केलं तो आमच्या जीवनातून जगाला दिसला पाहिजे. जेव्हा आपण म्हणतो मी विश्वासी आहे किंवा ख्रिस्त माझ्यामध्ये आहे, तर माझ्यामधला ख्रिस्त जगाला दिसला पाहिजे. त्याचं कॅरेक्टर माझ्यातून दिसलं पाहिजे, त्याचं चालणं बोलणं माझ्या जीवनातून, माझ्या चालण्या बोलण्यातून जगाला दिसलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून आज आपण स्वतःचा विचार करू. कारण आपण पाहतो की ज्या प्रभू येशूने आम्हाला वचन दिलेलं आहे का पहा मी तुम्हासाठी जागा तयार करतो, जागा तयार झाली म्हणजे मी पुन्हा येईल आणि तुम्हाला आपल्यासह घेऊन जाईल. कारण जिथं मी आहे तिथे तुम्ही असणं तुमच्या हिताचे आहे. मोठ्या विश्वासाने त्याने आम्हाला हे अभिवचन दिलेलं आहे की मी तुम्हासाठी जागा तयार करत जातो, जागा तयार झाली म्हणजे मी येईल आणि तुम्हाला घेऊन जाईल. आम्ही पाहतो त्या प्रभू येशूच्या त्या येण्याच्या त्या दिवसाची आपण आठवण करत त्या दिवसाची आपण वाट बघत असताना आज आपण विचार करायचं कोणत्या अवस्थेमध्ये आज आपण आहोत, कशा रीतीने आपण त्याची वाट बघत आहोत. त्या मूर्ख कुमारी सारखी आमची परिस्थिती होईल का की जेव्हा वर येईल तेव्हा ते बाजारामध्ये असतील? विचार करायचा. जर आज आपण तयारी केली नाही तर आपली स्थिती नक्की त्या मूर्ख कुमारी सारखी होईल. आणि म्हणून आज जिथं आहे मी तिथं मला संतुष्ट नाही राहायचं आहे. मला अधिक प्रभूच्या जवळ जायचं आहे. मला अधिक पवित्रतेमध्ये, शुद्धतेमध्ये, त्याच्या नीतिमत्वामध्ये, त्याच्या पावित्र्यामध्ये, त्याच्या रूपामध्ये मला बदलत जायचं आहे. आमच्या जीवनाच्या अनेक
कोपऱ्यांमध्ये आमचं जुनं मनुष्य पण अजूनही दडलेलं आहे. मग त्या ठिकाणी राग आहे, तिथं द्वेष आहे, तिथं मत्सर आहे, तिथं लोभ आहे, अनेक अशा गोष्टी आहेत का जे आमच्या आतमध्ये दडून बसलेल्या आहेत. परमेश्वर जो आहे आपण पाहतो आणि त्यासाठी परमेश्वराचं पवित्र वचन जे आपण इब्री 4:12 म्हणतात, दुधाने तलवारीपेक्षा तीक्ष्ण असती, मज्जा साधे छेदून आरपार जाऊन मनचे विचार कल्पना प्रगट करणारं ते आहे. आम्ही पाहतो पवित्र आत्म्याची तलवार जे देवाचं वचन, त्यांनी आपल्याला स्वतःला तपासायचं आहे. आपल्या आतमध्ये काय दडलेलं आहे, आपल्या आतमध्ये अजून असं काय आहे की जे आपण त्या प्रभू समोर दिलेलं नाही, त्या प्रभू समोर मी त्याला अर्पित केलेलं नाही, ते मी कबूल केले नाही, ते उणपण अशक्तपण मी अजून टाकलेलं नाही. आम्हाला तयारी करायची, आम्हाला स्वतःला तपासायचं. ज्याप्रमाणे आपण पाहतो एखाद्या लग्नाला जाण्यासाठी आपण स्वतःला पूर्णपणे तयार करत असतोय, त्यापेक्षा काही पटीने आम्हाला स्वतःला तयार करायचं, कारण आम्ही त्या कोकऱ्याच्या लग्नामध्ये सहभागी होण्यासाठी जाणार आहोत. आणि त्या दृष्टिकोनातून आज आपण आपला स्वतःचा विचार करू की खरंच त्या प्रभूच्या आगमना त्या दिवसाची मी तयारी करत आहे का मी अजूनही झोपेत आहे, अजूनही निष्काळजीपणा, अजूनही आम्ही पाहतो की चालतंय त्या रीतीचं जर आमचं वागणं असेल तर आपल्याला थोडं गंभीर होणं खूप महत्वाचं आहे. कारण जगात घडणारी प्रत्येक गोष्ट जी आहे आपल्याला त्या प्रभूच्या आगमनाविषयी जागृत करत आहे. परमेश्वराचं वचन जे आहे आम्हाला जागृत करत आहे की प्रभू येत आहे. आणि म्हणून आज आपण पुन्हा एक वार स्वतःचं जीवन परमेश्वराच्या वचनाच्या प्रकाशामध्ये आपण तपासू. काही आपल्या पवित्र आत्मा आम्हाला जर उणं पण दाखवत आहे, आमचे दोष दाखवत आहे, तर उलट आपण आनंद करू की प्रभू आम्हाला तपासत आहे, पारखत आहे. कारण त्याची इच्छा आहे जसा तो पवित्र आहे तसं आम्ही पवित्र व्हावं, त्याची इच्छा आहे जसा तो सिद्ध आहे तसं आम्ही सिद्ध असावं. आणि प्रभू त्यासाठी आम्हाला तयार करत आहे. आपण प्रार्थना करू. पवित्र आणि जिवंत देवा, अब्बा बाप्पा, आम्ही तुमची स्तुती करतो, धन्यवाद देतो, तुम्हाला गौरवितो, उत्साहितो. बाप्पा, तुमच्या पवित्र वचनाबद्दल मी तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो. बाप्पा, पवित्र आत्म्याद्वारे वचनातून आम्हाशी बोलले बाप्पा, ते ग्रहण करून त्यानुसार चालण्यासाठी, जगण्यासाठी प्रभू आम्हाला कृपा पुरवा आणि तुमचं गौरव द्या. दया करा माझ्या देव बाप्पा, विनंती आणि प्रार्थना करतो प्रभू, दया अनुग्रह कृपा करा. तुम्ही गौरविले जा, तुम्ही उंचविले जा. बाप्पा, आज माझ्या प्रत्येक प्रिय बहिणीसाठी, भावासाठी, लेकरांसाठी प्रार्थना करतो. बाप्पा, प्रत्येकाला बाप्पा तुम्ही तयार करा. बाप्पा, आम्ही मूर्ख कुमारिकेसारखे राहू नये, तर बाप्पा आम्ही अधिक तुमच्या जवळ येण्यासाठी, अधिक तुमच्या सिद्धतेकडे वाटचाल करावी, यासाठी आम्हाला कृपा पुरवा. बाप्पा, या मंडळीच्या लहान थोराला आशीर्वादित करा. बाप्पा, जे दुःखी कष्टी आहे, गरजवंत आहे, आजारी आहे, त्या सर्वांना आरोग्य शांती द्या बाप्पा. बाप्पा, विशेष करून प्रार्थना करतो बाप्पा, विषय भावाला तुम्ही आरोग्य द्या बाप्पा, त्याचप्रमाणे बिनाला आरोग्य द्या. माझ्या जे बाप्पा, मला पण तुम्ही आरोग्य देताय, उपकार मानतो बाप्पा. आणि सर्व तरुण लेकरांना आपल्या पवित्र पंखाखाली सुरक्षित ठेवा आणि तुमचं गौरव द्या. सर्व महिमा गौरव मी तुम्हाला देतो आणि प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो. आमेन.